कुंभमेळा व्यवस्थित पार पडावा यासाठी नाशिक शहराच्या बाजूने वाहतुकीसाठी नवीन रिंग रोड तयार करण्यात येतो आणि यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जातात। मात्र यासाठी मिळणारा मोबदला हा कमी आहे, त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेत। हे सर्व शेतकरी मुंबईकडे पायी पदयात्रा करत निघालेले होते। मात्र या सर्वांना नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशन समोर बसवून ठेवण्यात आलेलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिकचे रिंग रोड बाधित असलेल्या सर्व आंदोलक मुंबईला रवाना होणार होते। मात्र हे सर्व रवाना होणाऱ्या आंदोलकांना आता इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी ठेवण्यात आले। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। बघू शकतो आपण की या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या समोरच हे सर्वजण या ठिकाणी कालपासून बसले। जवळजवळ 15 तास झाले आहे। मात्र सर्व कुटुंबियांना आणि महिलांना या ठिकाणी एक प्रकारे नियंत्रित करून ठेवण्यात आलेलं आहे। त्यांना पुढे जाऊ दिलेलं नाही। काय कालपासून तुम्हाला जाऊ दिलं जात नाही, काय कारण सांगितलं? आम्ही रिस्टर परमिशन पायी मोर्चाची मागितली होती। यापूर्वी मुंबई पोलिसांकडे आम्ही गाडीने जायचं परमिशन मागितली, दिली नाही। आझाद मैदानात त्याच्यानंतर रेल्वेने जायची परमिशन मागितली, दिली नाही। आज पायी मोर्चाची परमिशन मागितली, दिली नाही। का आम्हाला जाऊ दिलेत नाही? लोकशाहीमध्ये आम्ही जर संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी परमिशन मागतोय, आमची परमिशन नाकारतात आणि नाकारून नाशिक पोलिसांना सांगतात का त्यांना येऊ देऊ नका, म्हणून यांनी आम्हाला डिटेन केलं। ठीक आहे ना, आता तुम्हाला आम्ही चालत नाही, मग आम्ही ह्याच ठिकाणी ह्याच इंदिरानगरच्या काल दुपारपासून या ठिकाणी बसलो। रात्री पण आम्ही इथंच होतो। आज दुपारपर्यंत, आज जवळपास 3 वाजले, 1:30 वाजलाय तरी आम्ही इथंच आहोत। जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्हाला भेटणार नाहीत, आमच्या मागण्या जोपर्यंत ते समजून घेणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। रिंग रोडसह नाशिक जिल्ह्यामध्ये 25हून अधिक वेगवेगळी भूसंपादनं होत आहेत, वेगवेगळे उपक्रम होत आहेत। त्यामध्ये सुद्धा अनेक समस्या आहेत। त्यामुळे सरकारनं आता सहानुभूतीपूर्वक या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।